जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल कंप्लीट होतोय आणि पहिल्या चेंडूवरती कोण आलाय अगदी आपण पाहतोय नजरेवरती काहीतरी चमकलं आणि या नजरेवरती चमकत असताना बॉलिंग मार्क वरती कोण पाहायला मिळाला तर होय सागर जाधव पाहायला मिळाला. झिगझॅग बॉलर पाहायला मिळाला जो वरती विकेट गोलंदाजी करतो. त्याच्या जवळ अशी क्षमता आहे मित्रांनो जो 6चे 6 चेंडू सटीक यॉर्कर फेकी करू शकतो. आता जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आले. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर गणेश होता. नॉन स्ट्राइक एंडला अजित होता. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल आपणास अजित. नॉन स्ट्राइक एंडला आपणास पाहायला मिळेल गणेश. हो सटीक चेंडू. यावेळी चर्चा केली होती ना की हा गोलंदाज याच्या जवळ ती क्षमता आहे की तो 6चे 6 चेंडू सटीक फेकी करू शकतो. ही त्याची कला आहे. यानं त्यासाठी मेहनत घेतली. यानं त्यासाठी संघर्ष केलाय. अगदी मागील 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पाहायला गेले तर सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार रोहित सोमरने वेल प्लेड रोहित दादा. त्यानंतर आपणास पाहायला गेलं तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार महेंद्र साळुंखे यांना जातोय. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो यानंतर होणाऱ्या मॅच साठी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लोवर फुल टॉस बनवला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने धावत जातोय. याच्यावरती धावा मिळालेत पूर्णपणे 4. हा फुल टॉस होता आणि त्याला मात्र 4 मध्ये कन्वर्ट केलाय. बॅटर पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून मारला जातोय हा चौकार. हा दमदार चौकार. बुडकेवाडी टीमचा आपण पाहतोय रणधुरंदर ज्याच्या बॅट मधून या धावा आलेत. लेफ्ट हँड बॅटर आपणास पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट मधून या धावा आलेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले 5 धावा. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय पूर्णपणे ताकद लावून परंतु या ताकदीचा उपयोग होणार नाहीये कारण की योग्य दिशा खूप महत्वाची असेल. यावेळी अलंकृत कार्पेट घेऊन काढला जातोय. थोडासा फंबल आणि यावेळी एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपणास पाहायला मिळत आहे. यावेळी सचिन जाधव यांच्या माध्यमातून फंबल होत असताना जो क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळालंय ते अतिशय दर्जेदार पाहायला मिळत आहे. यावेळी सिंगल रन आणि या सिंगलनेशी 5 बॉल कंप्लीट होत आहेत आणि 5 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 6 धावा. एक शेवटचा बॉल सागर टू बॅटर. माफी असावी 7 धावा. अजित स्ट्रायकिंग एंड वरती शेवटचा बॉल फेस करेल. यावेळी चेंडू हवेमध्ये स्वतः आलाय सागर आलाय. कॅच कंप्लीट करतोय. विकेटचं पतन पाहायला मिळतंय म्हणजे लागतोय पहिला झटका अजितच्या माध्यमातून या संघाला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एक बॉल शिल्लक आहे. माफी असावी. पाच बॉल कंप्लीट झालेत. एक शेवटचा बॉल असेल सागरचा आणि प्रफुल्ल आलेत. बॅट स्विंग तर केले. यावेळी काय घडणार आहे. अपील फेटाळून लावली जाते. जरूर अपील फेटाळून लावली जाते. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे 7. विकेट मात्र एक गमावले आणि या 7 धावा धावफलकावरती देखील पाहायला मिळत आहेत. एक विकेट गमवत असताना आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
अक्षय येतोय आता बॉलिंग मार्क वरती. टीम पाहायला गेले तर केंजळवाडी संघ आपण पाहतोय, त्यांच्या समवेत पापळवाडी संघ एकत्रित्या खेळ करताना पाहायला मिळत आहेत. दोन मातब्बर संघ आहेत, दोन नावाजलेले संघ आहेत या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने आपणास पाहायला मिळतील बुडकेवाडी त्यांच्या समवेत मस्करवाडी संघ, हे देखील दोन संघ आपण पाहतोय. मातब्बर संघ आपणास पाहायला मिळतील. म्हणजे ही मॅच जोरदार होणार आहे. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय स्टार्टिंग एंड वरती आपणास अजून देखील गणेश पाहायला मिळतोय. नवीन बॅटर प्रफुल्ल असतील. हा बॉल खेळून काढलाय, लॉंग ऑफ रिजन, वन बाउन्स. हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नवनाथ त्यांच्या माध्यमातून. एका हाताने चेंडू फील्ड केलाय. हे पट्स महत्वाचे आहेत, हे मात्र अटेम्प्ट महत्वाचे आहेत. अगदी मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावींनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड शॉर्कर बोललं जातं मित्रांनो याला, जो मात्र वारंवार प्रत्येक गोलंदाजाला यशस्वी बनवत आलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या स्थिर असेल 9 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू, अजून एक लोबर फुल टॉस ज्याच्यावरती मात्र फक्त एक सिंगल रन खर्च केली जाईल. हे चेंडू खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज आपण पाहतोय वेग ज्याच्या जवळ भरपूर असतो. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय रिव्ह्यू असेल. थ्रो साठी रिव्ह्यू आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल. आपण पाहतोय एल्बो चेक केला जाईल. थर्ड अंपायर देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत ऑन सेट वरती श्री वेन्स लाईव्हच्या. आणि एल्बो वरती मात्र आता लक्ष असेल थर्ड अंपायरांचा डिसिजन तुमच्यापर्यंत देखील कळवला जाईल. फेअर डिलिव्हरी. प्लेन गोलंदाज आहे, प्लेन बॉलर आपणास पाहायला मिळेल जो मात्र नियमांचं पालन करूनच गोलंदाजी करतोय आणि यावेळी देखील आपणास पाहायला मिळेल. धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळतात. अजून एक येतोय, अजून एक येतोय. त्याच दिशेला गोलंदाजाची 30 दशा करणारा सलगचा दुसरा धमाका. अर्थातच कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट आपणास पाहायला मिळतील. प्रवीण माने यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा फटका जो 6 धावा देऊन जातोय. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा पाहायला मिळतात. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा.
2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळालेत 22. आणि जर रिव्ह्यू आपणास वापरायचा असेल तर तो आपण थ्रो गोलंदाज आपण पाहतो त्यासाठी रिव्ह्यू आपण वापरू शकत नाही याची देखील नोंद घ्यायची. प्रत्येक इनिंग साठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल याची देखील नोंद घ्या. जर तो रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू दिला जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि जर गोलंदाज थ्रो म्हणून बाद केला गेला तर 2+1 ची अशी पेनल्टीच्या रन्स दिल्या जातील याची देखील नोंद घ्यायची. हा देखील एक नियम सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. जर गोलंदाज थ्रो साठी आपण पाहतोय दंडित केला तर 2+1 अशा मात्र 3 धावा टोटल धावफलकावरती जोडल्या जातील याची देखील नोंद घ्या. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल रन येताना पाहायला मिळते आणि सिंगल येत असताना स्ट्रायकिंग एंड वरती आपणास प्रवीण माने येताना देखील पाहायला मिळत आहेत. आता प्रवीण माने वरती सर्वांच्या नजरा असेल कारण की ज्यांच्या बॅट मधून आल्या 2 दमदार षटकार आलेत. सलगचा तिसरा बनेल का हे देखील पाहणे गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती मागील स्पर्धेचा बेस्ट बॉलर त्याच्यावरती आडव्या बॅटिंग हल्ला चढवला जातो. डीप मिड विकेट रिजन नमनाथ असतील चेंडू फील्ड करतील. सिंगल वरती यावी सिंगल वरती रोखलं जात आहे आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या बढती घेते. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 24 धावा. 2 बॉल कंप्लीट 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. महेश यांचा विचार करायला गेला तर मागील स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिले होत्या. किताब त्यांनी पटकवला होता. या स्पर्धेमध्ये देखील प्रबळ दावेदार ठरू शकतात का हे देखील पाहणे गरजेचं आहे. महेश ऑन बॉलिंग मार्क वरतून तर स्ट्रायकिंग एंड वरती आपणास पाहायला मिळेल गणेश डाव्या हाताचा डावखोरा फलंदाज ज्यांच्या जवळ प्रचंड आपण पाहतो निसर्ग शक्ती भेटलेली असते त्याचाच मात्र कसा वापर केला जाईल हे देखील पाहणे गरजेचं आहे. बॅट स्विंग तर केले यावेळी मात्र आपण पाहतो बॅटच्या मधून आल्या परंतु मैदानाच्या साहाय्याने आपण पाहतो डीप वरती फॉरवर्ड करतोय. यावरती 1 रन पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये जास्त काही फरक नाही पडणार. 1 धावेने संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन बॉल आणि 3 धावा देखील खर्च केल्या जातात महेश यांच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती वारंवार क्षेत्ररक्षण सजावट केली जाते. क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेले तर सजवले जात आहेत. हो बॅटचा अंदरुणी किनारा इनसाइड एज आणि यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल रन तर कंप्लीट केले जाते. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या जातात आणि 2 धावांवरती जाता थांबावं लागेल कारण की चेंडू आलाय हातामध्ये आलाय विकेट किपर अनिल सपकाळ यांच्या हातामध्ये. यावेळी या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. ओव्हर मध्ये चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता 2 चेंडू शेवटचे. डॉट बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांजवळ आशाभूत नजरेने पाहिलं जाते परंतु पंच देखील शहानिशा करून कळवतायत. रिव्ह्यू घेतला जाईल वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. अगदी मस्करवाडी संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू आपण पाहतोय वापरण्यात येतोय. वाईट साठी मात्र आपण पाहतोय रिव्ह्यू यूज केला जाईल. थर्ड अंपायर देखील आपण पाहतोय आता दूध का दूध पाणी का पाणी करतील शहानिशा करतील. योग्य तो निर्णय उच्च न्यायालयामधून आपण पाहतोय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. फेअर डिलिव्हरी असेल अंपायर डिसिजन कंटिन्यू केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि रिव्ह्यू लॉस देखील केला जाईल टीम मस्करवाडी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 28 धावा 28 रन ऑन स्कोर बोर्ड.
पाहायला मिळत आहेत, याची देखील नोंद घ्यायची. चला आता एक शेवटची ओव्हर असेल. बॉलिंग मार्क वरती कोण येणार आहे, जास्त वेळ घेऊ नका. डफळवाडी आणि जळव एकत्रित्या खेळ करणार असेल यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये. करण जोशी आणि टांगेष्टेवाडी हे दोन संघ एकत्ररित्या काम करतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. नितीन सपकाळ ऑन बॉलिंग मार्क वरती. शेवटच्या ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जो मात्र शेवटचा गोलंदाज आहे, जो धावा रोखून ठेवणार आहे. परंतु सहजासहजी शक्य नाहीये, कारण की स्ट्रायकिंग एंड वरती तोच फलंदाज, विस्फोटक फलंदाज प्रवीण माने देखील असतील. सरळ दिशेला वेगाने खेळून काढला जातोय. सचिन जाधव स्वतः तैनात असतील. चेंडू फील्ड करतील, फेकी करतील, सिंगल रन यावेळी देखील पाहायला मिळेल. नो स्ट्राइक एंड डेंजर झोन दाबत होता आणि यावेळी विकेटचं पतन. बॅटर जो सलामीवीर म्हणून आला होता तो आता चाललाय माघारी. म्हणजेच या चेंडूवरती मिळवली जाते एक विकेट आणि एक रन देखील धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 29 धावा. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील गमावली जाते. आणि एक विनंती असेल बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला, फलंदाजा कोटाला एक विनंती असेल की आपण फटका खेळल्यानंतर जी रन कंप्लीट करताय ती मात्र खेळपट्टीच्या बाजूने करा, याची देखील नोंद घ्यायची आहे. एक विशेष विनंती करतो तुम्हाला, अन्यथा तुमचे जे शूजचे स्टड आहेत ते मात्र विकेटला हानी पोहोचवतात, याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज निरंजन. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट का बोललं जातं याला? बॅकअप होता. बॅकअप असणं गरजेचं आहे. वारंवार बोलत आलोय मी, आयुष्यात असो किंवा क्रिकेटच्या मैदानावरती असो, पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक सूचना देतो प्रत्येक फलंदाजाला, तुम्ही फटका खेळल्यानंतर, तुम्ही शॉट खेळल्यानंतर विकेट मधून धावू नका, याची देखील नोंद घ्यायची. विकेटच्या बाहेरून धावा. जो तुमचा ब्रँडेड शूज आहे, ज्याचे स्टड आहेत, जे मात्र आपण पाहतो या खेळपट्टीला हानी पोहोचवतायत, एक विनंती असेल, एक सूचना असेल फलंदाजांना, याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू पूर्ण 31 धावा धावफलकावरती. लोवर फुल टॉस आडव्या बॅटीने वेगाने खेळला जातोय. 4 धावा सर 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 करत जी लाईन पट्टी लावले त्याच्यावरती जाऊन चेंडू आदळतोय. काही मैदान बनवले आपण पाहतोय. मैदानावरती आलो की असं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळायला भेटणं आमचं देखील भाग्य असेल का, हेच प्रत्येक खेळाडूला वाटत असेल. जो खेळाडू युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडला असेल तो देखील बोलत असेल, कधी एकदाशी मैदानावरती पोहोचतोय, कधी स्पर्धा खेळतोय. अशी दमदार स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 या चौकारांची संघाची धावसंख्या 35 चा आकडा गाठते. 3 बॉल कंप्लीट होताना आता 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, त्याला देखील आडव्या बॅटीने खेळून काढल्या जाते. फॉरवर्ड टिप स्क्वेअर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या बढती घेईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर या 2 धावेने जाऊन पोहोचते 37 रन ऑन स्कोर बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. या ओव्हर मधील, या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच आहे डफळवाडी जळव, 2 संयुक्तरित्या खेळ करतील आणि त्यानंतर करण जोशी आणि डांगेष्टेवाडी, याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस केला जाणार आहे या इनिंग ब्रेक मध्ये, याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अजून एक चांगला चेंडू हाताळलाय.
अजून एक चेंडू आपण पाहतोय जो लोवर फुलटॉस पद्धतीचा होता, याच्यावरती फटका खेळला, दुसऱ्या धावेचा कॉल असेल. आता स्ट्रायकिंग एंड डेंजर झोन आणि अगदी मात्र आपण पाहतोय फलंदाज धावता धावता थोडेसे दूर राहतात आणि दूर राहत असताना नुकसानाला देखील सामोरं जावं लागतंय. या चेंडूवरती फक्त एक रन आणि एका धावेने धाव फलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील, याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन येणारा बॅटर जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करेल सुहास येतोय. सुहास यायचे धावत. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसामधील म्हणजेच अध्यक्ष चषक 2025 दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसामधील चौथी मॅच आपणास पाहायला मिळेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. एक शेवटचा बॉल. सत्ता पूर्णपणे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण ऑनसाइड वरती आणलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये येतपर्यंत आपण पाहतोय कोणालाही माहित नव्हतं की फलंदाज डाव्या हाताचा आहे. जसा तो खेळपट्टीवरती आला, स्ट्रायकिंग एंड वरती आला, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण घराघर फिरवलं जातं. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, जे मात्र खेळलं जातं त्यासोबत जगलं देखील जातं या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये. शेवटचा बॉल, नितीन सपकाळ टू बॅटर सुहास. याच्यावरती बायच्या स्वरूपाच्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल. लॉस्ट टाकेन डेंजर झोन, विकेटचं पतन, सुहास बाद होणार आहे. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 38 धावा, 39 धावांचं माफक आव्हान मात्र आपण पाहतो टीम केंजळवाडी आणि टीम पाबळवाडी या संघाला दिली जाते. आता विनंती करेल यानंतर होणारी मॅच डफळवाडी जळव आपल्या टीम कॅप्टन पाठवून द्यायचं आहे आणि करण जोशी आणि डांगेष्टवाडी आपल्या टीम कॅप्टन पाठवून द्यायचं आहे. टीम कॅप्टन यायचं आहे. टीम कॅप्टन विशाल भाई उतेकर तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. गॅरी पवार तुमचं देखील सहर्ष स्वागत. कॉल कोणाचा असेल? हेड टेल. कॅप्टन विशाल यांचा कॉल असणार आहे. स्पिन दी कॉइन, नाणेफेकीचा कौल केला जातोय. टेल. टॉस विन टीम जळव आणि तुमच्या समवेत खेळ करणारा संघ असेल डफळवाडी. काय डिसिजन असेल? बॅटिंग करू. गेली 2 हंगामापासून हा तुमचा इतिहास राहिलाय. का फलंदाजी करता या मागचं रहस्य आज तर सर्वांना जाणून घ्यायचं आहे. आम्हाला बॅटिंग करायला खूप आवडतं. फ्री माइंडेड खेळायला आवडतं खूप, त्यासाठी आम्ही बॅटिंगच घेत असतो. बॅटिंग करायला आवडतं तर गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह असेल का? नाही, बॉलर पण आमचे खूप छान आहेत.
सर्व सँटी दादा समजा, कल्पेश, वैभव, धर्मा, एनवी दादा, बाकी खूप सारे असे बॉलर्स आहेत आमचे. आजच्या दिवसामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण की एनवी दादा आज उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांचा खेळ पाहायला मिळेल का? काय बोलाल कॅप्टन म्हणून तुम्ही? हो, नक्कीच सर्वांचे नक्कीच पाहायला मिळेल त्यांचा गेम. थँक्यू. प्रथमतः फलंदाजी करताय. एक महत्वाचा प्रश्न असा असेल, शिवनेरी बॉयज जुगावाडी या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली, अर्थातच अध्यक्ष चषक वाढदिवसानिमित्त. काय बोलाल या स्पर्धेबद्दल? कशी वाटते स्पर्धा आणि कसं वाटतं नियोजन? आतापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा तू देखील खेळल्या असशील, परंतु त्यामधील ह्या स्पर्धेमध्ये विशेष बाब कोणती आहे? राम सरांनी खूप अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्छा. खूप छान असं नियोजन केलंय राम सरांनी. असंच नियोजन करत राहा आणि असंच मोठ्या संधी आम्हाला देत राहा अशी अपेक्षा करेन. धन्यवाद. असंच नियोजन आम्ही जरूर करू. एक तुमचा दमदार खेळ देखील तुम्ही दाखवा आम्हाला. बेस्ट लक तुम्हाला. जाऊया तर विपक्षी टीम कॅप्टन विशालभाई उतेकर यांच्या जवळ. आता तुम्ही प्रथमतः गोलंदाजी करताय, आपल्यासोबत टीम खेळ करणार आहे, अर्थातच करण जोशी म्हणजे महत्वाचे गोलंदाज कोण? सर्वप्रथम धन्यवाद आकाश काटे. आमच्या इथे खरंच म्हणजे करण जोशी गावासोबत आम्ही स्पर्धा खेळण्यासाठी तयार झालो, कारण की आमचं कम्युनिकेशन चांगलं आहे आणि बॉन्डिंग चाललं आहे. आम्ही एकाच भागातले, त्यामुळे आम्हाला त्याचा खरंच फायदा होणार आहे. आणि खरं तर सांगायचं झालं तर आमच्यातले एक दोन धुरंधार गोलंदाज आहेत, चेतन पनाळकर आणि ज्योतिराम जाधव. बघूया, त्यांच्यामुळे आम्हाला नक्कीच काहीतरी यश भेटेल. जरूर तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल? दोन शब्द अध्यक्षांबद्दल काय बोलाल? कारण की असं नेतृत्व मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनसाठी. काय बोलाल? बरोबर आहे, खरंच राम सावंत अध्यक्ष यांनी खरंच चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. मेन त्याच्यात सांगायचं झालं तर त्यांनी एक जो महत्वाचा याच्यामध्ये भाग आहे की दोन गावांना एकत्र येऊन म्हणजे त्यांची बॉन्डिंग. आता नॉर्मली आपण तर एक गाव एक खेळतो, त्याच्यामुळे आपल्याला बाजूच्या गावातले त्यांच्या जे प्रतिस्पर्धी आहे त्यांच्याबरोबर त्यांचं आपण काय नेतृत्व आहे, कसं आपण सहभाग करून एकत्र कसं टीमला घेऊन जाऊ शकतो आणि सगळ्या गावांना कसं या स्पर्धेमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. त्यामुळे खरंच राम सावंत यांचं आभार आहे. देऊया तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने, म्हणजेच टॉस विन झाली टीम आपण पाहतोय. जळगाव संघ त्यांच्या सभेत खेळ करताना पाहायला मिळणार आहे. डफळवाडी टॉस विन झाली होती, बॅटिंग कळवली जाते. यानंतर होणारी दमदार मॅच आपणास पाहायला मिळणार आहे, म्हणजे तरळे विभाग विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळणार आहेत मुरुड विभाग. कोण विजय होणार यानंतर होणाऱ्या मॅचचा, या देखील मॅचेस पाहायला विसरू नका. आता जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंड वरतून धावा बनवल्या जात आहेत. माफक आव्हान आहे आणि याच माफक आव्हानाचं पाठलाग करत असताना टीम आपणास पाहायला मिळते, अर्थातच केंजळवाडी त्यांच्या सभेत खेळ करताना आपणास पाहायला मिळते पाबळवाडी संघ. पहिले 3 चेंडू निर्धाव येत असताना चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. चौथ्या चेंडूवरती 4 धावा आल्या आहेत. बॉलिंग मार्क वरतून गोलंदाज आपणास अक्षय पाहायला मिळतो, ज्याने पहिले 3 चेंडू निर्धाव घेतलेत. अनिल सपकाळ सारख्या फलंदाजावरती ही देखील एक मोठी बाब असेल. हो, फटका तर खेळून काढला जातोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स वरती हा फटका आहे, याच्यावरती मिळणार आहेत धावा. किती असतील? 4 धावा. 4 धावा असणार आहेत. अगदी मात्र आपण पाहतोय चौकार नोंदवला जातोय. पंच कळवतायत की 4 धावा आणि या 4 धावेने आता 5वा बॉल कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत धावा 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा देखील पाहायला मिळतात. बिनगडी बाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 9. म्हणजेच आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी पाहतोय मागील स्पर्धेमध्ये खेळ केला होता पाहायला मिळेल केंद्रवाडी आणि हे 2 हुकमाचे एक्के आहेत जे मात्र या डावामध्ये खेळ करतायत. अजून एक लोवर फुल टॉस वेगाने बॅट फिरवली जाते डीप मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या आठवण मध्ये चेंडू फील्ड सिंगल रन आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 16 धावा पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पाहिलं तर गणेशला आपण पाहतोय जो ओपनर बॅटर होता ओव्हर क्रमांक 2 वरती आलाय. आता त्याच्यावरती नजर असेल कारण की फलंदाजी करत असताना थोडंसं नाराज केलं प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. आता काय करेल बॉलिंग मार्क वरतून नाहीये यावेळी सचिन जाधव होते यावेळी मात्र त्यांचा स्विच हिट फटका होता आणि त्याच्यावरती देखील लिहिल्या होत्या संपूर्णपणे 6 धावा. आव्हान मात्र जवळ आणायचं आहे कारण की उन्हाचा तडाखा वाढलाय आम्हाला सावलीच्या आसराला जाऊन बसायचा हाच प्रयत्न जरूर मला वाटतोय सचिन जाधव आणि अनिल सपकाळ यांचा. यावेळी 6 धावा येतात आणि 6 धावेने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 22 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 चेंडू पूर्ण झाले आहेत 39 धावांचं आव्हान आपणास पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो या गोलंदाजाला बाहेर काढण्यात जात आहे त्याचा मात्र घेतलेला खरपूस समाचार जो मात्र पहिल्या मॅच मध्ये सहन होणार नाहीये टीम बुडकेवाडी आणि मस्करवाडी संघाला. मॅच चालू करायची आहे जर पहिल्या 3 ओव्हर आपण 15 मिनिट्स मध्ये कव्हर अप केल्या नाही तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक प्लेअर आपला पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये येईल याची देखील नोंद घ्यायची आहे. वाह राईस होणारा बॉल परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. स्पंच कळवतायत की हा वाईट बॉल आहे जो मात्र हाईट वरतून ट्रॅव्हल करणारा चेंडू असावा आणि यावेळी 1 बाउन्स दंडित देखील केलं झालं म्हणजे आता बाउन्सर चेंडू फेकी करताना थोडस डोक्याने विचार करावा लागेल आणि या वाईट दिशे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती 23 रन ऑन स्कोर बोर्ड. फटका खेळलाय आडव्या बॅटीने रडार मध्ये आला होता बॅट स्विंग केले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून अजून एक मोठा फटका 4 धावा या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 27 या आकड्यावरती. आव्हान जवळ येत आहे आव्हान जवळ आणलं जात आहे या आव्हानाचा असाच पाठलाग करावा लागेल. आयुष्य असो वा क्रिकेटचा खेळ असो ध्येयाच्या दिशेने हळू का होईना परंतु वाटचाल करावी लागेल. परंतु या मॅच मध्ये हळू नाही तर दमदार पद्धतीने वेगाने मात्र आपण पाहतोय वाटचाल केली जाते. अनिल सपकाळ आणि सचिन जाधव यांची भागीदारी यावी इनसाइड आउट अगदी मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे दोघे आले होते चेंडू कोण फील्ड करतोय अगदी मात्र आपण पाहतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या बढती घेते संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आता धावा 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 29 रन ऑन स्कोर बोर्ड आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल असेल डॉट बॉल येतोय ओव्हर संपते आणि ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 29 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी फक्त 10 धाव्यांची गरज असेल.
बॉलिंग मार्क वरती अजित येतोय. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय धाव्यांची गरज आहे. अर्थातच 10 धाव्यांची गरज असेल. 12 मध्ये बनवायचे 10 धावा. बारा चेंडू मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज असेल. यावेळी काय होणार आहे मॅचच्या आतमध्ये ते देखील पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक असेल. कॅच ड्रॉप होते म्हणजे झेल यावेळी आणि सपकाळ यांची मिस केले आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये या 2 धावा देखील आपणास पाहायला मिळत आहेत. 10 धाव्यांची गरज होती 12 मध्ये. आता मात्र या 2 देखील मायनस केल्या जातील. एक आला, दुसरा आला, तिसरा आला. शेवट येऊन आपण पाहतोय 4थ्याने चेंडू येऊन फील्ड केलाय. हे थांबवलं पाहिजे. या चुका मात्र थांबवल्या पाहिजे कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2025 मध्ये जर विजय मिळवायचा असेल तर योग्य कामगिरी करणं गरजेचं आहे. अकरा मध्ये 8 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा फायनल रिझन शोधून काढला जातोय. दोघे धावतात. याच्यावरती विजय कुणाचा? याच्यावरती क्षेत्ररक्षक आलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हे फिल्डिंग एफर्ट्स आहेत जे आपणास पाहायला मिळत आहेत आणि या 3 धावा देखील आपणास पाहायला मिळत आहेत का? बॉल कलेक्शन चुकलं जातं. यावेळी या 3 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच डफळवाडी जळव विरुद्ध टीम आपण पाहतोय. करण जोशी डांगेष्टेवाडी सोबत खेळ करताना पाहायला मिळतील. विशालभाई उतेकर बोलले अगदी मुलाखतीमध्ये बोलले की दमदार स्पर्धा आहे आणि मिस्टर गॅरी पवार देखील बोलले की एक लाजवाब स्पर्धा, असंच नियोजन करत चला, आम्हाला देखील खेळायला मजा येईल आणि जरूर आपलं सह्याद्री क्रिकेट असोसिएशन संपूर्ण जिल्ह्यामध्ये अव्वलस्थानावरती राहील हे देखील त्यांच्या माध्यमातून बोललं गेलं. जरूर दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. एक दमदार खेळ तुमचा देखील आम्हाला यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळो हीच तुमच्या जवळ देखील अपेक्षा ठेवतो. आता विजयासाठी हवेत धावा 5. विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत धावा 5. वा, यावेळी देखील आपणास पाहायला मिळाला स्क्वेअर कट 4 धाव्यांसाठी फक्त 1 धाव दूर. आता मात्र आपण पाहतोय धाव फलक समांतर आपणास पाहायला मिळेल. 1 धाव दूर आहे आपल्या विजयापासून टीम. पाहायला गेलं तर केंचळवाडी त्याच्या समेत आपणास पाहायला मिळेल. पाबळवाडी संघ फक्त आपण पाहतो 1 धाव दूर असेल. यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांचे खेळाडू तयार राहतील याची देखील नोंद घ्यायची आहे. कोणताही वेळ न दवडता लगेचच मैदानाच्या आतमध्ये या आणि या मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. का शेवटची रन आपणास पाहायला मिळेल का या बॉल वरती? मॅच फिनिश. विनिंग स्ट्रोक सचिन जाधव यांच्या बॅट मधून या स्पर्धेमधील पहिली मॅच मुठीमध्ये पकडली जाते. वेल प्लेड टीम पाबळवाडी त्यांच्या समेत आपण पाहतोय. अर्थातच केंचळवाडी संघ तर दुसऱ्या बाजूने मस्करवाडी गुडकेवाडी संघाचा विचार करायला गेलं तर एक मोठी स्पर्धा खेळतात आणि या असोसिएशन मधील पहिली एंट्री आहे त्यांची. जरूर तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. तुमचं देखील या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये सहर्ष स्वागत करतो. पुनश्च आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं, सर्व आलेल्या खेळाडूंचं, संघ मालकांचं, संपूर्ण आपण पाहतोय कोर कमिटीचे या स्पर्धेमध्ये मनापासून मनाच्या अंतःकरणापासून मी कॉमेंटेटर आकाश काटे सहर्ष स्वागत करतो आणि जातो यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. म्हणजेच टीम डफळवाडी जळव एकत्ररित्या खेळ करेल तर दुसऱ्या बाजूने करण जोशी डांगेष्टेवाडी एकत्ररित्या खेळ करेल.